जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मुक्ताईनगर पोलिसांच्या बाबतीत एक कुतूहलाची बाब घडली आहे। ते गेले मोटरसायकल चोराच्या शोधात आणि सोन साखळी चोरांचे धागेदोरे लागले त्यांच्या हाती। 35 ग्रॅम सोन्यासह चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आलेले असून मुक्ताईनगर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई झाल्याने सर्वत्र पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे। या संदर्भात मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलने मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्याशी संवाद साधला। पहा काय म्हणाले ते। सर, मंगळपत चोरी प्रकरण असेल यामध्ये आपल्या पोलीस प्रशासनाकडून शोध मोहीम जारी झाली होती, कुठपर्यंत तपास आला आहे? त्याच्यामध्ये 3 जानेवारीला मुक्ताईनगरातून एक सोन्याची पोत खेचून चोरी झाली होती। तर त्याच्यामध्ये जबरी चोरी झाली होती। तर त्याच्यामध्ये CCTV फुटेजद्वारे तपास केला असता भुसावळमध्ये पण त्याच चोरांनी त्याच दिवशी चेन स्नॅचिंग केली होती। ते आरोपी भुसावळच्या CCTV फुटेजमध्ये क्लिअर आले होते। गाडी पण त्यांनी चोरीची वापरली होती, मलकापूर येथून चोरलेली। ती गाडी त्यांनी भुसावळमध्ये सोडल्यानंतर तिथं त्यांचं फुटेज अवेलेबल झालं आणि आपल्या इथलं उपलब्ध फुटेजवरून अकोला जिल्ह्यामध्ये अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं त्या चोरांना तिथून ताब्यात घेतलं होतं आपल्या सर्वांच्या कोऑर्डिनेशननं। आणि त्यांच्याकडून जवळपास आपल्या पथकानं 35 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी केलेली आहे। खामगाव शहरामध्ये एका सोनाराला सराफाला विकलेले सोने विकलेले त्याच्याकडून दोन्ही आरोपी आहेत। त्यात शंकरसिंग भदौरिया आहे, तो इंदोरचा आहे, आणि त्याच्याबरोबरचा दुसरा आरोपी जो आहे तर तो राहणारा पण खंडव्याचा आहे। त्यांना अटक झालेली आहे। PCR मध्ये त्यांच्याकडून आपण सोन्याची आमच्या मुक्ताईनगरातून गेलेलं 7 ग्रॅम सोनं आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेलेलं 28 ग्रॅम सोनं, असं एकूण 35 ग्रॅम सोनं रिकव्हर झालं।